Last lecture, I explained the concept of single inheritance, but the derived class visibility is public. That is public means here class D is derived from class B, and the derived class access visibility is public means here these all members are derived in D publicly. So what happens? Okay, I told all that when I explain the example. So today I am explaining single inheritance, but the visibility of derived class is private. So this class D is derived from class B. Class D is derived class from class B, and derived class visibility is to be private. So what happened? Okay, so to get that idea immediately, okay, focus on this table. This table is very important. Okay, because in last example, derived class visibility is public. Okay, now the example, now I will now I am explaining that example, okay, whose derived class visibility is private. Okay, so what happened here? So see here, actually private member, okay, is obviously derived class visibility. It may be private, public or protected. It is not inheritable. Okay, the next point here we will see the example, that is whenever the base class visibility public and derived class visibility private, then what happen? It is private. Okay, so see here, ओके, बघा जरा इथं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो आता हेच की इथं डिराइव्ड क्लासमध्ये जे येणार आहे, डीमध्ये जे येणार आहे प्रायव्हेटली येणार आहे. कोणामधलं? बीमधलं. म्हणजे बीमध्ये जे काही आहे ते प्रायव्हेटली कोणामध्ये येणार आहे? डीमध्ये येणार आहे. ओके, तर काय घडतं हे आपण बघूयात. हा इनहेरिटन्समध्ये काय घडतं आपण हे समजून घेऊयात. ओके, सो सी हिअर, सो दीज आर द हेडर फाइल्स. नेक्स्ट क्लास बी, class, okay, B is the base class, then it contains a private member inside a public. B is the public. Void get underscore ab is the member function, that is also public. int get underscore a is the function that is also public. Even if show underscore a, okay, that function is also public. So all these are public, and only one member, that is a, is the private member of class B. The next one, okay, from class B, okay, from class B. So next one from class B, class D, okay, is derived class, and derived class visibility is private, means all these member are privately inherited into the class D. So what happened here? It is class D having its own C member, data member, okay, that is private. Mul and display, these two member of class D, okay, a public. बघा क्लास डी चे सी हा मेंबर प्रायव्हेट आहे आणि मल आणि डिस्प्ले, म्हणजे इथे पण सेम मल्टिप्लिकेशन्स करतोय. मागच्या एक्झाम्पलला जे आपण बघितले ना, सेम तेच करतोय, पण परिणाम काय होतोय बघा. म्हणजे इथं जी व्हिजिबिलिटी आहे प्रायव्हेट आहे बघा, मागच्या वेळेस इथं काय आहे? पब्लिक आहे. हे बाकी आहे तसं सेमच आहे बऱ्यापैकी, की इथे फक्त प्रायव्हेट आहे मागच्या एक्झाम्पलचा विचार करता, आणि त्याचा परिणाम काय होतो, ओके, हेच आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, तर इथं आता बघा, ओके, इथं गेट अंडरस्कोर ए बी, इथं हा फंक्शन आहे बघा, गेट अंडरस्कोर ए बी. ओके, ह्या गेट अंडरस्कोर ए बी हा क्लास बीचा आहे, त्याच्यामध्ये मी सी आउटमुळे एंटर व्हॅल्यू टू गेट फॉर ए एंड बी, की इथे ॲक्च्युली असं पाहिजे एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी असं पाहिजे. एंटर व्हॅल्यू गेट ए अँड बी असं पडलं आहे, हो तिथे काय प्रॉब्लेम येत नाही. एंटर व्हॅल्यू ऑफ ए अँड बी म्हणजे आपण इथं ए अँड बीची व्हॅल्यू एंटर करण्यासाठी आपल्याला सांगतं सी आउट स्टेटमेंट, आणि आपण ए अँड बीची व्हॅल्यू एंटर करणार आहोत. ओके, तसंच सेम परत बी ह्या बेस क्लासचा हा फंक्शन आहे जो एची व्हॅल्यू रिटर्न करतो आहे. डीचा मल हा फंक्शन आहे, ओके, जिथं आपण ए आणि बीची किमती घेतो आहे आणि इथं मल्टिप्लिकेशन करतो आहे आणि सीला असाइन करतो आहे. नंतर डीचा क्लास डीचा डिस्प्ले हा मेंबर फंक्शन आहे, ओके, जिथं एची व्हॅल्यू डिस्प्ले करतो आहे, बीची व्हॅल्यू डिस्प्ले करतो आहे, आणि सी हे
मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जे काही सीला रिझल्ट मिळेल तो डिस्प्ले करतो. शो अंडरस्कोर ए म्हणून आहे जो एची व्हॅल्यू डिस्प्ले करतो. ओके, अशा प्रकारे आहे हे. ओके, तर तुम्हाला हवं असेल तर ह्याचा आउटपुट मी दाखवतो. ओके, हा आहे तो, एका स्क्रीनमध्ये बसत नाही ॲक्च्युली. ओके, हा प्रोग्राम आहे. आता जो आपण पाहतो आहोत, अभ्यास करतो आहे, तो आहे हा प्रोग्राम. ओके, हा आहे तो. याचा आउटपुट अशा प्रकारे येतं. वाटल्यास लिहून घ्या हे. एंटर व्हॅल्यू गेट ए एन बी 10 आणि 5 एन बीची व्हॅल्यू द्यायची. आपल्याला उत्तर जे मिळतं एची व्हॅल्यू 10 बीची 5 हे डिस्प्ले होतं. हे एंटर व्हॅल्यू प्रिंटअपमुळं इथं ए एन बीची व्हॅल्यू तुम्ही देत आहे. ओके, ए एन बीची व्हॅल्यू देत आहे तुम्ही. एची व्हॅल्यू डिस्प्ले फंक्शन बीची व्हॅल्यू डिस्प्ले करतं, सीचे आउटपुट डिस्प्ले करतं. परत रन केला म्हणजे परत पुढचा ए एन बीची व्हॅल्यू परत देतो आहे आणि परत आपल्याला उत्तर मिळतं. ओके, तर ह्या प्रकारे आहे हे. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा टेबल आहे, लक्षात ठेवा. इथे जर तुम्ही पाहायला गेलं तर बेस क्लास विजिबिलिटी, ओके, आणि डिराइव्हड क्लास विजिबिलिटी. आता बेस क्लास विजिबिलिटी म्हणजे नक्की काय, तर इथं जे बेस क्लासमध्ये आहेत, म्हणजे या एक्झाम्पलमध्ये आपण जर पाहिलं तर बेस क्लासमध्ये त्यांची विजिबिलिटी, याची विजिबिलिटी काय आहे, प्रायव्हेट असेल. आणि इथे काय आहे, प्रायव्हेट. मग हा प्रायव्हेट मेंबर काय होतं, प्रायव्हेट मेंबर ॲक्सेसच होत नाही. प्रायव्हेट मेंबर फक्त इथेच ॲक्सेस होतो. आता याची विजिबिलिटी काय, पब्लिक. ओके, तर हे सगळे कशामध्ये आले, हे पब्लिक आणि इथे काय आहे, प्रायव्हेट. म्हणजे ही बेस क्लासची विजिबिलिटी आणि ही इथे ही दिसते कोणाची आहे, डिराइव्हडची. म्हणजे इथे जर बघितलं, इथं जर पाहिलं तुम्ही, तर हेच फक्त कॉम्बिनेशन आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बेस क्लासमध्ये काय आहे, ओके, ह्या बेस क्लासमध्ये काय आहे, ओके, बेस क्लासमध्ये पब्लिक आहे आणि डिराइव्हड क्लासची विजिबिलिटी काय आहे, प्रायव्हेट आहे. तर पब्लिक आणि प्रायव्हेट असेल त्यावेळी इथे काय होतं बघा, इथे प्रायव्हेट दिसतं. म्हणजे ते मेंबर काय होतात, सगळे प्रायव्हेट होतात. हेच कॉम्बिनेशन आपल्याला पाहायचं आहे, बाकी काही नाही आहे. प्रायव्हेट होतात म्हणजे काय, तर आपण समजून घेऊयात ते आता. ओके, इथं काय होतं बघा, म्हणजे हे जे मेंबर आहेत प्रायव्हेट मेंबर, ओके, कुठंच ॲक्सेस होत नाही, इनेट होत नाही. पब्लिक मेंबर हे जे आहेत, ओके, हे पब्लिक, इथे प्रायव्हेट, तर ते काय होतात, या डीमध्ये काय होतात, प्रायव्हेट होतात. डीमध्ये प्रायव्हेट होतात म्हणजे काय, तर डीचे जे काय फंक्शन आहेत कोणते, मल, डिस्प्ले, हे बीचे जे पब्लिक मेंबर आहेत, हे जे मेंबर आहेत पब्लिक, यांना डायरेक्टली ॲक्सेस करू शकतात. बघा मी परत स्टेटमेंट करतो आहे. डीमध्ये ते प्रायव्हेट होतात, डीमध्ये येऊन बीचे मेंबर काय होतात, प्रायव्हेट होतात. म्हणजेच काय, तर बीचे जे पब्लिक मेंबर आहेत, बीचे पब्लिक मेंबर कोण, तर बीचे पब्लिक मेंबर हे सगळे इथपर्यंत हे मेंबर, ओके, आपण क्लास डीमध्ये कुठल्या प्रकारे केले आहेत, प्रायव्हेटली घेतलेत. त्यामुळे हे पब्लिक आणि हे प्रायव्हेट डीमध्ये काय होतात, ते प्रायव्हेट होतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं पहा वाटल्यास हे पब्लिक मेंबर बेस क्लासमधले आणि डेरिवेशन कोणते केलं आहे, प्रायव्हेट डिराइव्हडमध्ये, ते मग डीमध्ये येऊन काय होतात, प्रायव्हेट होतात. या प्रकारे लक्षात ठेवा. ओके, आता इथं बघा, आता ते कुठं झाले, इथे डीमध्ये येऊन ते मेंबर काय झाले, प्रायव्हेट झाले. म्हणजेच काय, तर मल, डिस्प्ले ह्या मेंबरना ॲक्सेस करू शकतो डायरेक्टली. ओके, पण ह्याच्या पुढं कोण असेल, काही डीपासून बनलेला कोण असेल, तर तो त्याला ॲक्सेस करू शकत नाही. लक्षात ठेवा, तो डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही. ओके, डीपासून आणखी कोणतरी, समजा सी बनला आहे, डीपासून आणखी कोण बनला आहे, सी बनला आहे, तर ह्याला ॲक्सेस करता येणार नाही डायरेक्टली. ठीक आहे, तर मेनपासून आपण बघायचं आता एक्झिक्युशन. ओके, मेन, ओके, डी हा डिराइव्हड क्लास आहे आणि डी हा त्याचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे बीपासून कोण बनला आहे, डी बनलेला आहे. बीचे प्रायव्हेट मेंबर ह्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत. बीचे पब्लिक मेंबर, ओके, ह्याच्यामध्ये येऊ शकतात. ओके, कारण इथले पब्लिक आणि ह्याची डिराइव्हडची ॲक्सेस स्पेसिफायर ह्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, प्रायव्हेट आहे. बरोबर आहे काय, हे पब्लिक हे प्रायव्हेट, म्हणजे ते डीमध्ये येऊन काय होतात, सगळे प्रायव्हेट होतात, म्हणजे इथे ॲक्सेस होतात. ओके, त्यामुळं डी हा बीचे प्रायव्हेट मेंबर ॲक्सेस करू शकतो. डी हा ऑब्जेक्ट, लक्षात ठेवा, त्याला ॲक्सेस करता येतं. ओके, तर आता आपण बघूया इथं हे बघा, आता इथं डी डॉट गेट अंडरस्कोर ई बी, इथं ओन टू वर्क, म्हणजे मी ते इथं हे असं फॉरवर्ड स्लॅश दिलं आहे बघा. इथं का दिलं आहे,
तर कमेंटमध्ये टाकला येते, कारण मागच्या एक्झाम्पलमध्ये आहे ते. ओके, मागच्या एक्झाम्पलमध्ये. ओके, तर इथं हे होऊ शकत नाही. डी गेट अंडरस्कोर ए बी या फंक्शनला डायरेक्टली कॉल करू शकत नाही. आता का म्हणाल तुम्ही, तर बघा. ओके, गेट अंडरस्कोर ए बी कोणाचं आहे बघा. ओके, गेट अंडरस्कोर ए बी कोणाचं आहे, बीचं आहे. ओके, बघा काय ते व्यवस्थित लक्ष द्या. गेट अंडरस्कोर ए बी हा कोणाचा आहे, बीचा आहे. हा पब्लिक आहे, बरोबर आहे. बीमध्ये काय पब्लिक आहे, आणि डीमध्ये येताना तो कशा प्रकारे आला आहे, प्रायव्हेटमध्ये आला आहे, बरोबर आहे का. डीमध्ये येताना तो कशामध्ये आला आहे, प्रायव्हेटली. म्हणजे तो हा गेट अंडरस्कोर ए बी ओके डीच्या मल आणि डिस्प्ले, डीचे मल आणि डिस्प्ले हे लक्षात ठेवा डायरेक्टली ॲक्सेस करू शकतात. हे दोन फंक्शन डायरेक्ट ॲक्सेस करू शकतात. पण हे सोडून तिसरा फंक्शन जो ह्या डीच्या संदर्भानं नाही आहे, जसा मेन फंक्शन हा डीच्या संदर्भानं नाही, मेन हा डीमध्ये कुठे दिलं आहे काय नाही आहे, तो वेगळा फंक्शन आहे. तर हा वेगळा फंक्शन आहे मेन, लक्षात ठेवा. तर तो मेनमध्ये तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही, कारण मेन हा वेगळा फंक्शन आहे. बघा मी अनेकदा सांगतोय, लक्ष द्या. बी हा क्लास आहे, बीचे हे मेंबर पब्लिक आहेत, म्हणजे गेट अंडरस्कोर ए बी हा पब्लिक आहे. जो डीमध्ये डीचा ऑब्जेक्ट त्याला ह्याला ॲक्सेस करू शकत नाही, मेनमध्ये करू शकत नाही. कुठं, मेनमध्ये, कारण मेन हा या डीचा पार्ट नाही आहे, तो वेगळा फंक्शन आहे, लक्षात ठेवा. डीचा पार्ट काय, डीचा पार्ट मल आणि डिस्प्ले फंक्शन आहेत. तर गेट अंडरस्कोर ए बी इथं पब्लिक, इथं प्रायव्हेट झाला आहे, त्यामुळे तो इथं ॲक्सेस होतो, म्हणजे कुठं मल आणि डिस्प्ले ॲक्सेस करू शकतात हे दोन फंक्शन. पण मेन हा डीचा पार्ट नाही आहे, लक्षात ठेवा. बीचाही पार्ट नाही, त्यामुळे तो वेगळा फंक्शन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकत नाही, कारण तो फंक्शन प्रायव्हेट इथं प्रायव्हेट असल्यामुळे डी सोडून दुसरीकडे ॲक्सेस होत नाही. ओके, त्यामुळे इथं तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकत नाही. ओके, आता बघा डी मल हे होतं, कारण का की मल हा ओके डी हा बघा डीचा मल हा त्याचा स्वतःचा फंक्शन आहे, त्यामुळे डीचा ऑब्जेक्ट मलला डायरेक्ट कॉल करू शकतो, म्हणून इथं डी मलनं कॉल केले. आता कंट्रोल इथून कुठे जाणार आहे, इथं आला. इथं आल्यानंतर गेट अंडरस्कोर ए बी, आता ह्याच्या आतमध्ये गेट अंडरस्कोर ए बी मी हे कॉल करतो आहे, म्हणून मग अशी म्हटलं बघा मी गेट अंडरस्कोर ए बी का, तर हेच म्हणतो तुम्हाला मी. तर गेट अंडरस्कोर ए बी हा पब्लिक, इथे काय आहे प्रायव्हेट आहे. ओके, त्यामुळे डीमध्ये नंतर तो काय होतो, प्रायव्हेट होतो, म्हणजे इथं ॲक्सेस करता येतो, म्हणजे मल हा गेट अंडरस्कोर ए बीला डायरेक्ट कॉल करू शकतो. तेच इथे मी करतो आहे. ओके, तेच इथे मी करतो आहे. मल हा गेट अंडरस्कोर ए बीला डायरेक्टली कॉल करू शकतो, त्यामुळे इथून कंट्रोल परत कुठं आला, इथं आला. बघा पहिल्यांदा इथून कंट्रोल कुठं आला, इथं आला, इथं आला. ओके, इथून तो इथून परत कुठं आला, इथं आला. मी परत दाखवतो. इथून कंट्रोल कुठं आला, इथं आला. त्याच्यानंतर इथून कुठं आला, तो इथं आला. गेट एंटर व्हॅल्यू गेट ए एन बी हे प्रिंट झालं. ए एन बीची व्हॅल्यू तुम्ही दिलात, समजा ए एन बीची एची व्हॅल्यू 5, बीची व्हॅल्यू 10 दिलात. ही कुठं लिहून ठेवा वाटल्यास, एची 5, बीची 10 व्हॅल्यू दिलात. इथून परत कंट्रोल कुठे आला, आता इथून कंट्रोल कुठं आला, ओके ह्या ठिकाणी आला. इथून कॉल गेला होता ना, इथून गेला होता तो या ठिकाणी आला. इथं सी इज इक्वल टू बी इंटू गेट अंडरस्कोर ए बी ॲक्सेस होतोच, कारण बी हा जो मेंबर आहे. ओके, बघा बी हा जो मेंबर आहे तो कोणाचा आहे, हा मेंबर इथं पब्लिक आहे, इथं प्रायव्हेट, त्यामुळे डीमध्ये डायरेक्ट ॲक्सेस मला घेऊ शकतो, म्हणून इथं तो काय केला आहे बघा, बी घेतलेला आहे. आता ए इथे डायरेक्ट घेऊ शकत नाही, कारण का, कारण ए हा प्रायव्हेटमध्येच आहे. ए हा काय आहे बघा, इथं ए हा काय आहे, प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट मेंबर कुठंही इथं त्याचे ॲक्सेस स्पेसिफाईल काय पण असो, बेसचा डिरायव्हडचा ॲक्सेस होतच नाही, त्यामुळे डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही. म्हणून मी काय करतो आहे, गेट अंडरस्कोर ए बी हा जो दिसतो, कोण गेट अंडरस्कोर ए बी हा दिसतो, हा वापरतो, कारण हा गेट अंडरस्कोर ए बी ह्याचाच फंक्शन असल्यामुळे हा याला ॲक्सेस करू शकतो, म्हणून मी हा वापरतो. गेट अंडरस्कोर ए बी हा जो पब्लिकमध्ये आहे तो वापरतो मी, तो कॉल करतो, कारण तो पब्लिक आणि इथं प्रायव्हेट, म्हणजे इथं प्रायव्हेट होतो, इथे ॲक्सेस करता येतो. ओके, म्हणून इथं ते दिलेलं आहे, इथं वापरलं आहे. त्यामुळे गेट अंडरस्कोर इथून कंट्रोल कुठं आहे, गेट अंडरस्कोर ए बी इथं, आणि हा काय करतो, एची व्हॅल्यू रिटर्न करतो, बरोबर आहे. म्हणजे एची किती व्हॅल्यू आहे, 5 रिटर्न करतो. बी किती आहे, 10 इंटू 5 किती झालं, 50.
सीला किती असण्याचं झालं 50. ओके 5 10 आणि 50. 5 किती ए, बी किती 10, सी किती झाला 50. सीला व्हॅल्यू असं झाली. परत आता इथून कंट्रोल कुठं आला, मलमधून कंट्रोल कुठे आला आता, परत त्याच्या पुढं इथं आला. आता हे डिस्प्ले झालं. ओके इथून कुठं आला होता तो, सॉरी हां हे मल्टिप्लिकेशन झालं. आता कुठं आलं ते डिस्प्लेला. डिस्प्लेला आल्यानंतर इथून इथं शो अंडरस्कोर शो ए सेम. हे हा प्रायव्हेट आहे बेस क्लासमध्ये, त्यामुळे तो डायरेक्टली ॲक्सेस होत नाही. म्हणून शो फंक्शन आहे बघा बेस क्लासमध्ये, बघा शो फंक्शन आहे ओके, जो पब्लिक आहे आणि तो पब्लिक असल्यामुळे तो डिस्प्ले कॉल करू शकतो. मग शो अंडरस्कोर ए ह्याचा उपयोग करतो आहे आणि इथून कॉल कुठे जाणार आता, शो अंडरस्कोर एला. शो अंडरस्कोर एचा कॉल करतो इथं आला. एची व्हॅल्यू इथं शो करते. ए इज इक्वल टू ए, म्हणजे आपल्याला उत्तर दिसतं, आउटपुट असं दिसतं ए इज इक्वल टू 5 दिसतं बघा, ते ह्याच्यामुळं. इथून परत कंट्रोल इथं आला. बी इज इक्वल टू आउटपुट दिसतं, बी इज इक्वल टू किती, बीची व्हॅल्यू 10. परत पुढं सी इज इक्वल टू किती 50. बरोबर आहे, हे दिसतं आपल्याला कशामुळं, ओके या डिस्प्ले फंक्शनमुळे ते आपल्याला दिसलं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट ओके, त्याच्या पुढं काय झालं बघा, आता कंट्रोल कुठं आला. ओके नेक्स्ट पॉईंट कंट्रोल कम्स हिअर. ओके सो डी डॉट बी इज इक्वल टू 20. हिअर इट इज दिस वन इज won't work. What is the reason why it won't work? Because here this b, okay, this b is obviously public. बघा हे का काम करू शकत नाही, तर तुम्ही मेनमध्ये का लिहू शकत नाही. मेन हा फंक्शन वेगळा फंक्शन आहे, लक्षात ठेवा. हा मल किंवा डिस्प्ले फंक्शन नाही आहे, हा वेगळा फंक्शन आहे. त्यामुळं जरी बी हा पब्लिक आहे, इथे प्रायव्हेट आहे, त्यामुळे तो इथं येऊन प्रायव्हेट झाला डीमध्ये. म्हणजे मल आणि डिस्प्ले कॉल करू शकतात, हे दोन फंक्शन डीच्या संदर्भात आहेत, पण ते मेनमध्ये कॉल करू शकत नाही. वाय, बिकॉज मेन इज द अनदर डिफरंट फंक्शन. त्यामुळे तुम्ही इथं डायरेक्ट लिहू शकत नाही. ओके म्हणजे परत डी डॉट मल, इथून परत कॉल आला कुठं, मलला आला. ओके बघा इथून कुठं आला कॉल, अगेन मलला आला. हिअर इट इज फ्रॉम, इथून कॉल कुठं आला, अगेन मलला आला. गेट अंडरस्कोर ए बी. ओके हा कॉल करू शकतो आपण, कारण तो पब्लिकमध्ये आहे बेस क्लासमध्ये. ओके त्यामुळे मी याला कॉल करू शकतो. जो डिराइव्हड क्लासमध्ये नंतर प्रायव्हेट होतो, प्रायव्हेटवाल्याला तुम्ही ॲक्सेस करू शकताय. इथून कुठं आलं ते गेट अंडरस्कोर ए बी. ओके इथून परत कुठे येणार आहे कंट्रोल, इथून परत कंट्रोल इथं आला. एंटर व्हॅल्यू गेट अंडरस्कोर गेट अँड ए एन बी असं प्रिंट झालं. ए आणि बीची व्हॅल्यू दिलात समजा. आता मी समजतो एची व्हॅल्यू 2 दिलात, बीची व्हॅल्यू 5 दिलं, असं समजा. ए 2 बी 5. इथून कंट्रोल परत इथं आला. ओके सी इज इक्वल टू बी किती, बी किती 5. गेट अंडरस्कोर ए यासाठी वापरला. ए डायरेक्ट ॲक्सेस करू शकत नाही, कारण ए हा बेस क्लासमध्ये प्रायव्हेट आहे. ओके इंटू एची व्हॅल्यू किती 2, 5 इंटू 2 किती 10. सीला व्हॅल्यू किती असं झालं, सी किती झाला 10. बरोबर आहे, ठीक आहे 10 झाला. इथून परत कंट्रोल कुठे आला, कुणी कॉल केला होता, मेनमधून कॉल आला होता, तिथं आला तो. ओके इथून कॉल आला होता, आता कंट्रोल इथं आला. डिस्प्लेवरून परत कुठं आला तो, डिस्प्ले इथं आला. शो अंडरस्कोर ए यासाठी घेतला आहे. ए डायरेक्ट मी शो करू शकत नाही, इथं जसं लिहिलं आहे तसं लिहू शकत नाही बी आणि सीसाठी. म्हणून ए शो अंडरस्कोर ए हा फंक्शन मुद्दा वापरला आहे. इथून परत कंट्रोल इथं आला, तो प्रिंट करणार. ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू आहे 2 आय थिंक. ओके 5 आणि 2 घेतला, 2 आणि 5 घेतलं होतं असं वाटतं मला. ओके तर 2. ओके नंतर इथून परत कंट्रोल कुठं आला, बीसाठी बी इज इक्वल टू परत प्रिंट होणार. बी इज इक्वल टू किती 5 आणि सी किती झालं 5 इंटू 2 किती 10. हे ते आउटपुटला दाखवेल. ओके या प्रकारे काम करतं. इथं मी मगाशी तुम्हाला रिझल्ट दाखवला होता. ओके तिथं मी व्हॅल्यूज वेगळ्या घेतल्यात, इथं व्हॅल्यूज वेगळ्या घेतल्यात, लक्षात ठेवा. त्यामुळे रिझल्ट वेगळा आला इथं. ओके मी इथं तुम्हाला हे एक्सप्लेन करताना व्हॅल्यू वेगळ्या दिले, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ओके तर इथं सगळ्यात महत्त्वाची बाब आता जर पाहायला गेली तर हे ते आपल्याला जे पाहायचं आहे, तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काय, दॅट इज द डेरिव्हेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काय, की बेस क्लासमधले मेंबर जे आहेत हे काय आहेत, ॲक्सेस स्पेसिफायर त्यांचा काय आहे, प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड आहे का आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
हे जे आहे आणि इथं का आहे, डिराइव्डमध्ये त्याचं विजिबिलिटी का आहे, ह्याच्यानुसार ते ॲक्सेस होतात का नाही हे ठरतं. म्हणजे आपण इनहेरिटन्स बघतो. इनहेरिटन्स हेच सांगतं की जे अगोदर बनलं आहे, बी हा अगोदर बनला आहे, त्यापासून तुम्ही काय बनवताय, डी बनवताय. मग बीमध्ये जे काही आहे ते डीमध्ये तुम्ही सगळंच घेता का थोडं घेता, की हे ठरतं कशावरती, त्याचा जो काही ॲक्सेस स्पेसिफायर आहे, विजिबिलिटी काय आहे, त्यावरती सगळं ठरतं. जे प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, काय प्रोटेक्टेड आहे, या सगळ्या गोष्टींवरती हे डिराइव्हड क्लासमध्ये कशा प्रकारे म्हणजे ते घेता येतं, डायरेक्ट ॲक्सेस करता येतं का नाही हे ठरतं. हे लक्षात ठेवा. ओके, इथं आपण जो आता कन्सेप्ट बघितला, ओके, जो प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायरचा उपयोग करून आपण बघितला डिराइव्हड क्लासमध्ये.